एक तर ते कॉमन विमान होतं. उद्या जाऊन समजा आम्ही प्रवास करत असताना तिथं जर मुख्यमंत्री साहेब त्या विमानामध्ये असतील, सहजपणे आपण जाऊन भेटत असतो, बोलत असतो. त्यामुळे योगायोग आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि दोन नेते एकाच विमानात जर असतील तर हरकत काय. आणि त्याच्याच बरोबर सगळेच लोक जर एका विमानाने ट्रॅव्हल करत असतील तर पेट्रोल सुद्धा वाचेल असं आपल्याला म्हणता येईल. पण आता या असं म्हणतात की आम्ही तिघे प्रवास करतो, हीच मोठी बातमी आहे. बातमी आहेच ना की एकाच दिशेने जात असताना तिघही लोक एकत्र जर प्रवास करत असतील तर ती बातमीच आहे. आता तुम्ही बघा, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष हा भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दोनदा फोडला. आपलं घर, आपला पक्ष, आपले कार्यकर्ते, आपले खासदार, आपले आमदार जर एखादा भाजपसारखा पक्ष फोडत असेल तर आपल्या स्वाभिमानाला ठेस पोचत असते. कारण का उद्धव ठाकरे साहेब हे स्वाभिमानी आहेत. कारण का बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ते चिरंजीव आहेत. आणि स्वाभिमानी माणूस जो व्यक्ती नाही तर जो पक्ष आपल्या पक्षाला फोडलेला आहे त्यांच्याबरोबर जाऊन मांडवली करतील अशी चर्चा जर लोकांमध्ये असेल तर ते हास्यास्पद आहे. पण भाजपने